सो आजचा आपला टॉपिक आहे क्लायनफिल्टर सिंड्रोम. सो व्हॉट इज द क्लायनफिल्टर सिंड्रोम? क्लायनफिल्टर सिंड्रोम काय असतं? तर हा एक जेनेटिक डिसऑर्डर आहे. म्हणजे जीनच्या म्युटेशनमुळं जो डिसऑर्डर होतात त्यांना जेनेटिक डिसऑर्डरमध्ये, जसं की डाऊन सिंड्रोम, क्लायनफिल्टर सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, हे जीन ट्रान्सफर होताना ॲट द टाईम ऑफ रिप्रोडक्शन अँड जीन ज्यावेळेस म्युटेशन होतात तर त्या टायमिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि म्युटेशन झाल्यामुळे हे जेनेटिक डिसऑर्डर निर्माण होतात. तर असं बघूया आपण क्लायनफिल्टर सिंड्रोम काय असतो. तर इंट्रोडक्शन ऑफ क्लायनफिल्टर सिंड्रोम. इट इज अ जेनेटिक कंडिशन दॅट रिझल्ट्स वेन अ बेबी बॉर्न विथ अन एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम. मीन्स क्लायनफिल्टर सिंड्रोममध्ये काय होतं, तर बेबी बॉर्न होताना एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम त्यांच्यामध्ये असतो. ओके, व्हॉट इज एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम? नॉर्मल काय आहे? जर गर्ल असेल तर एक्स एक्स, ओके, अँड बॉय असेल तर एक्स वाय. हे आपण पहिल्यापासून शिकत आलो आहे, एक्स एक्स अँड एक्स वाय. बट या डिसीज कंडिशनमध्ये काय होतं, तर एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम बेबीमध्ये असतो. Instead of typical XY chromosome in men, they have XXY. So this condition also known as the XXY syndrome. Means नॉर्मल आपण आता बघितलं की नॉर्मल टिपिकल कंडिशन काय असते बॉईजची, तर XY. तर याच्यामध्ये काय होतं, एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम ॲड झाल्यामुळे त्या सिंड्रोमला आपण XXY सिंड्रोम ही म्हणू शकतो. दिस सिंड्रोम वॉज डिस्कवर्ड बाय अमेरिकन एंडोक्रायनॉलॉजिस्ट हॅरी क्लायनफिल्टर इन 1942. हा सिंड्रोम कोण डिस्कवर केला? अमेरिकन एंडोक्रायनॉलॉजिस्ट हॅरी क्लायनफिल्टर इन 1942. मीन्स हा सिंड्रोम कोणी डिस्कवर केला आहे? अमेरिकन एंडोक्रायनॉलॉजिस्ट हॅरी क्लायनफिल्टर इन 1942. सो कॉजेस काय असू शकतात क्लायनफिल्टर सिंड्रोमचे? तर इन दिस कंडिशन पेशंट्स हॅव एक्स क्रोमोझोम, आयदर द एग और द स्पर्म दॅट्स कम टुगेदर अँड क्रिएट अ एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम. मीन्स ज्यावेळेस फिमेलचा एक्स क्रोमोझोम अँड मेलचा वाय क्रोमोझोम येतो त्यावेळेस काय होतं, तर एक बॉय, ओके, एक्स वाय इज इक्वल टू बॉय. ह्या दोन्हीकडनं पण एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम जर आला, मीन्स जर फादरकडनं एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम किंवा मदरकडनं एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम आला, तर त्या टाईममध्ये एक्स एक्स वाय ही कंडिशन होऊ शकते. ओके, अँड एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम इज ओनली सम cells called mosaic Klinefelter in which persons have don't any so many symptoms. मीन्स ज्यांच्यामध्ये मोसेसिक क्लायनफिल्टर असतो त्यांच्यामध्ये एवढे काही सिम्टम्स क्लायनफिल्टरचे दिसून येत नाहीत. सो साइन अँड सिम्टम्स काय दिसू शकतात आपल्याला, तर बेबीजमध्ये वीक मसल्स, स्लो मोटर डेव्हलपमेंट्स, म्हणजे ज्या कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट असतात लाईक वाचणे, लिहिणे किंवा काहीतरी सोडवणे, अशा प्रकारच्या मोटर डेव्हलपमेंट स्लोली असू शकतात. ओके, देन डिले इन स्पीकिंग, अनडिसेंडेड टेस्टिकल, अनडिसेंडेड टेस्टिकल्स असू शकतात. ओके, अनडिसेंडेड टेस्टिकल्स मीन्स स्क्रोटममध्ये ज्या टेस्टिकल असतात त्या नसल्यामुळं त्याला म्हणतात अनडिसेंडेड टेस्टिकल्स. देन इन द बॉईज अँड टीनेजर, बॉईज म्हणजे टीनेजरच्या वयामध्ये काय काय असू शकतात, तर टॉलर दॅन ॲव्हरेज हाईट, म्हणजे ॲव्हरेज हाईट्सपेक्षा ते टॉलर असू शकतात. लेस मसल्स अँड लेस फेशियल बॉडी हेअर, स्मॉल फॉर्म टेस्टिकल्स, एनलार्ज बिस्ट टिश्यू, म्हणजे गायनोकोमॅस्टिया. मीन्स तुम्हाला माहीत असेल की गायनोकोमॅस्टिया कंडिशन काय असते. जर मेलमध्ये ब्रेस्टची एनलार्जमेंट झाली असेल तर त्याला म्हणतात गायनोकोमॅस्टिया. ओके, त्यांना वीक बोन्स, लो एनर्जी लेवल्स, टेंडन्सी टू शाय अँड सेन्सिटिव्ह, डिफिकल्टी इन एक्सप्रेसिंग थॉट्स अँड फिलिंग, सोशलायझेशन, प्रॉब्लेम विथ इंटेलिजन्स, म्हणजे ज्या काही इंटेलिजन्सच्या गोष्टी असू शकतात त्यांच्यामध्ये त्यांचे प्रॉब्लेम येऊ शकतो. मीन्स जे डेव्हलपमेंटच्या गोष्टी असू शकतात त्या गोष्टीमध्ये त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. आता मेलमध्ये काय होऊ शकतं, तर लो स्पर्म काउंट किंवा नो स्पर्म, स्मॉल टेस्टिकल अँड पेनिस, सो लो सेक्स ड्राईव्ह, टॉलर दॅन ॲव्हरेज हाईट,
increase the belly fat, less muscular as compared to normal men, enlarge waist tissue means gynecomastia, decrease the facial hair and body hair. Okay, so these are the signs and symptoms of the Klinefelter syndrome. Okay, these are the signs and symptoms. Then diagnosis काय काय करू शकतो आपण? एकतर फिजिकल एक्झामिनेशन. ओके, फिजिकल एक्झामिनेशन आपल्याला कळणार, जर गायनोकॉमिस्ट आपल्याला कळू शकते फिजिकल एक्झामिनेशनने. then हिस्ट्री कलेक्शन, हिस्ट्री घेणार की त्या फॅमिलीमध्ये अगोदर कुणाला हा सिंड्रोम होता का, किंवा दुसरी काही एखादी जेनेटिक कंडिशन होती का, याची आपण हिस्ट्री कलेक्ट करणार. देन हार्मोन टेस्टिंग करायची. देन कॅरोटायपिंगमध्ये कन्फर्मेटिव्ह टेस्टिंग करायची की काय डिफेक्ट आहे नेमकं, जीनमध्ये डिफेक्ट ओळखणे याच म्हणतात कॅरोटायपिंग. ट्रीटमेंट अँड मॅनेजमेंट काय असू शकते, तर ट्रीटमेंट म्हणजे टेस्टोस्टेरॉन डिस्प्लेसमेंट थेरपी, म्हणजे पेशंटला टेस्टोस्टेरॉन द्यायचं, म्हणजे टेस्टोस्टेरॉन हा मेल हार्मोन यास आपण देतो, त्यावेळेस त्यातले त्यांच्यामधलं मेल कॅरेक्टरिस्टिक वाढतात. इट इम्प्रूव्ह द पेशंट्स टेस्टोस्टेरॉन लेवल इन द नॉर्मल रेंज, हेल्प इन अक्वायरिंग सेकंडरी sexual characteristics, also help to promote bone growth and prevent the infertility. म्हणजे टेस्टोस्टेरॉन कशासाठी इम्पॉर्टंट असतं, तर बोन ग्रोथ, आणि विमेनमध्ये फिमेल्समध्ये इस्ट्रोजन ही बोन ग्रोथसाठी इम्पॉर्टंट असतं. देन आपण काय करणार, स्पीच अँड लँग्वेज थेरपी ड्युरिंग चाइल्डहुड टू डेव्हलप स्पीच, म्हणजे त्यांना स्पीच थेरपी द्यायची. एज्युकेशनल अँड बिहेवियरल सपोर्ट, त्यांना असं समाजात वेगळं असल्यासारखी भावना आधी आपण करून द्यायची नाही, त्यांना स्पीच अँड लँग्वेज थेरपी द्यायची, त्यांना एज्युकेशन सपोर्ट द्यायचा, त्यांना बिहेवियर सपोर्ट द्यायचा. समाजात करतात तसं वेगळं काय वागणूक दिसली की त्याच्याकडे असं वेगळ्या नजरेने बघणं, त्याला वेगळं बोलणं, त्याच्यासोबत न बोलणं, त्याच्यामुळे तो व्यक्ती अजून डिप्रेस होतो. ओके, तसं काही करायचं नाही, त्यांच्यासोबत बिहेवियर आपलं चांगलं ठेवायचं, त्यांना सपोर्ट करायचा आपण. ओके, देन ऑक्युपेशनल थेरपी द्यायची टू इम्प्रूव्ह द वर्क इफिशियन्सी, फिजिओथेरपी टू बिल्ड अप मसल्स अँड इन्क्रीज द स्ट्रेंथ, फिजिओथेरपी द्यायची त्यांना. फॅमिलीला सपोर्ट करायचा, फॅमिलीला नॉलेज द्यायचं, फॅमिली पण त्यांना डिसीज कंडिशनबद्दल सांगायचं की काय डिसीज कंडिशन असते, कशामुळं होते, त्याच्यामुळं जे मिथ्स असतात समाजातले ते कमी होतील. देन जेनेटिक काउन्सिलिंग करायची, फॅमिलीमध्ये पेशंटला जेनेटिक काउन्सिलिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे या तरी काळात. देन ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी टू गायनेकोमेस्टिया. आता गायनेकोमेस्टिया तर तुम्हाला माहिती झालं असेल, ब्रेस्ट एनलार्जमेंट. जर मेलमध्ये झाली असेल तर आपण ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी करू शकतो. ती सर्जरी केल्यामुळे जो गायनेकोमेस्टियाचा प्रॉब्लेम आहे तो कमी होऊ शकतो, म्हणजे आपण रिडक्शन सर्जरीने गायनेकोमेस्टिया कमी करू शकतो. सो हा आपला आजचा क्लाइनफिल्टर सिंड्रोम छोटासा टॉपिक. ओके, काय समजलं नसेल तर नोट्स रीड करा, समजून जाईल. थँक्यू.